लोक आहोत. आम्ही प्रश्न करायला पाहिजे की सांग भीमराया तुझ्यात काय होते ते आज आमच्यात नाही. तू मात्र एक आम्ही मात्र लाख, तरी ही लढाई आम्ही जिंकलीच नाही. तुला देव म्हणावे तर तू त्यांच्या विरोधात, तुला दैत्य म्हणावे तर तू प्रजेचा ऊर्जा स्रोत. मग सांग भीमराया तुझ्यात काय होते ते आज आमच्यात नाही. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये हा समाज बदलण्याचा सर्वात मोठा सम्यक संकल्प होता. आम्ही आमच्या हेतूला एक मोठी धार दिली पाहिजे. समाज परिवर्तन हा आमचा हेतू असला पाहिजे. उपासक उपासिकांनो, महाबोधी महाविहार हे एकच नाही, 84,000 बुद्ध विहार या मातीखाले आणि मंदिरात रूपांतर झालेले आहेत. हे मी म्हणत नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एक पुस्तक लिहितात, देवडांचा धर्म, धर्माची देवडे, आणि त्या पुस्तकात लिहितात या भारतामध्ये मंदिर नावाची संकल्पनाच नव्हती. हे सर्व बुद्धाचे विहार आहेत. प्रतिक्रांतीनंतर त्यांनी हे सर्व उद्ध्वस्त केले. या देशामध्ये तिथं भिक्षूला का बसू देत नाही? कारण या देशाच्या सत्तेत ते लोक बसलेले आहेत ज्यांनी पुष्यमित्र शुंगाच्या काळात बौद्ध भिक्खूंच्या हत्या केल्या होत्या, बौद्ध भिक्खूला कापलं होतं. आणि म्हणून आजच्या भिक्षूंनी रस्त्यावर येऊन समाजाला नीतिमान बनवण्यासाठी, समाजाला संघटित करण्यासाठी, समाजाला निर्भय बनवण्यासाठी काम केलं पाहिजे. मी आवर्जून सांगेल की आमची महार बनण्याची फॅशन आता थांबली पाहिजे. आम्ही गर्वानं बौद्ध बनलो पाहिजे. वर्षाची सुरुवात आम्ही भीमा कोरेगावला महार बनून एकत्र येतो. आणि महार हा शब्द, ज्या महार शब्दाने बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर बसवलं, ज्या महार शब्दाने बाबासाहेबाला पाणी पिऊ दिलं नाही, ज्या महार शब्दाने आम्हाला हजारो वर्ष त्रस्त केलं, ते आमच्या टिशीवरून, आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून संपलं पाहिजे. भीमा कोरेगावला आवर्जून आम्ही लाखो लोकांना तो मेसेज दिला पाहिजे. तो आमच्या जो इतिहास आहे तो गौरवशाली इतिहास आहे, आमच्या पूर्वजाचा इतिहास आहे. आम्ही या देशामध्ये शासन करणारे लोक होतो. नव्याने बौद्ध झालो नाही आम्ही, काल परवाचे बौद्ध नाही आम्ही. क्रांती प्रतिक्रांतीमध्ये 1250 वर्ष या देशावर राज्य केलं. 2000 वर्षापूर्वी कारले भाज्याच्या, अजंट्याच्या, जुन्नरच्या लेण्या 7 करणी गौतमी पुत्रांनी बांधल्या आणि 2000 वर्षापूर्वी तो या मातीतला राजा होता. त्याची राजधानी पैठण होती. आणि म्हणून या महाराष्ट्रातच नाही, तो अखंड भारतावर 1250 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांचे आम्ही पूर्वज. उपासक उपासिकांनो, एक छोटं उदाहरण देतो की एक मेंढपाळ होता. तो गावभर मेंढ्या जमा करायचा, जंगलात गेला. खूप हजारो मेंढ्या होत्या. त्या हजारो मेंढ्यांना घेऊन तो जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला एक वाघाचं पिल्लू दिसलं. छोटं वाघाचं पिल्लू होतं. तिथं कोणीच नव्हतं. ते उपाशी होतं आणि ते मरणाच्या यातना भोगत होतं. त्या मेंढपाळाला दया आली. त्या मेंढपाळाने त्या वाघाच्या पिल्लाला जवळ केलं आणि त्या मेंढीचं दूध पाजलं. ते ताजतवानं झालं. त्याला रोज सवय लावली. मेंढीचं, बकरीचं दूध पाजत होता. सोबत घेऊन गेला. काही वर्ष लोटले, पण त्या वाघाच्या पिल्लाला दूध पाजून मोठं करण्यात आलं होतं. पण त्या मेंढ्याच्या कळपामध्ये आता वाघाचं पिल्लू जातीनं वाघाचं होतं, पण ते दष्टपुष्ट दिसत होतं. त्या हजारो मेंढ्यामध्ये ते वाघाचं पिल्लू मोठं झालं, तो वाघ बनला. पण त्या मेंढ्याच्या कळपामध्ये खाले मान घालून तो रोज गवत खात होता. मेंढीचं, बकरीचं दूध पित होता. एक दिवस त्या मेंढपाळाने आपला कडप जंगलात घेऊन गेला आणि हजारो मेंढ्या चरत असताना त्या जंगलाचा राजा त्या एका टेकड्यावरती, एका डोंगरावरती पाहत होता. तो निरीक्षण करत होता की आपल्या जंगलमध्ये हजारो मेंढ्या आहेत, पण त्या मेंढ्यामध्ये माझ्यासारखा, माझ्या जातीसारखा, म्हणजे मला माझ्यासारखा दिसणारा दष्टपुष्ट वाघ आहे. पण तो मेंढ्याच्या कळपात काय करत आहे? तो वाघ होता. तो वरून खाली आला. तो मेंढ्याच्या कळपात गेला आणि त्या वाघाचा कान पकडला. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला नेलं आणि त्याची वडक करून दिली. तू मेंढ्याची अवलाद नाही, तू वाघाची आहेस. आणि ती वडक आम्ही विसरलेलो आहोत. उपासक उपासिकांनो, अंतर्गत कलह सोडून द्या. अंतर्गत कलह करणं सोडून द्या. आमच्या हेतूसाठी काम करा. विहार खूप आहे. आम्ही महाबोधी विहारासाठी लढतो. पुण्यात काही एवढी संख्या नाही आहे, प्रचंड आहे. पण प्रचंड संख्येला प्रत्येकाला मान सन्मान द्यावा लागतो आणि मान सन्मानासाठी रुसलेला समाज क्रांती करत नाही. विहार खूप आहे. काय आहे विहाराची अवस्था? एका शहरात 10 नगर, 10 नगरात 100 चाळी, 100 चाळीत 50 बुद्ध विहार आणि 50 बुद्ध विहारात एकही माणूस नाही. बुद्ध विहाराची अवस्था काही नेत्यांनी वाटून घेतले, काहींनी त्यातच संसार थाटून घेतले. सुनसान पडला तसा धम्मच राहिला नाही. लग्न कार्याला सजले फक्त आणि 14 एप्रिलचे भीमभक्त. इतर वेळेत बुद्ध पुन्हा एकटा, त्याकडे कधी कोणी फिरकतच नाही. धम्म धम्म राहिला पानापुरता, भीमही कदाचित गाण्यापुरता. घालीन लोटांगण पाठ पूर्ण, पण धम्म गाता अजून येतच नाही.
यवनाच्या मशिदीने यवन झाले संघटित, हिंदूच्या मंदिराने हिंदू झाले संघटित, चर्च नाही केले ख्रिश्चनांना संघटित, आपण बुद्ध विहारात कधी जातच नाही म्हणून आपण असंघटित. चला मिळून आणूया हद्दपार केलेले बुद्ध, कर्तव्याची जाण ठेवून राहूया कटिबद्ध, मानवता धम्म सांगणारा या जगात दुधा कोणी नाही, आताच वडा बुद्ध विहाराकडे, नाहीतर गुलामगिरी तुमच्यापासून काहीच दूर नाही. उपासक उपासिकांनो, तुम्हाला बरं ऐकण्याची सवय असेल की भिक्षूने आमची स्तुती करावी, आणि भिक्षूने स्तुती नाही केली तर तुम्ही दानही देत नाही. मग आता तुम्हाला आवर्जून भिक्षूचे नावं घ्यावं लागतात, सन्मान द्यावा लागते. हा लढा भिक्षूचा नाही. मला काल आमच्या पत्रकार ताईंनी प्रश्न केला की भिक्षूंनी रस्त्यावर का यावं, भिक्षूंनी आंदोलन का करावं. मी आवर्जून सांगतो की पुरोहित, पंडे आणि या देशामध्ये जे काम करतात ते समाजाला पूजा विधी शिकवतात. भिक्षू पुरोहित नाही, भिक्षू संन्यासी नाही, भिक्षू हा कुठला विधी करता नाही, भिक्षू हा कल्याण मित्र आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, देव कुठं असते, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू तोची वड खावा, देव तेथेची जाणावा. भटकलेल्या भरकटलेल्या अध्यान अंधश्रद्धेत कर्मकांडात विखुरलेल्या समाजाला नैतिकतेची भाषा शिकवणे, त्याला नीतिमान निर्भय बनवणे भिक्खू संघाचं काम आहे, आणि समाजाला नीतिमान करण्यासाठी तो रस्त्यावर आला. साधू कोण असतो, तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या भाषेत नाही, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावणी या राख डोळे झाकून करती पाप, दावणी वैराग्याची कडा भोगी विषयाचा सोडा, तुका म्हणे सांगो किती जडो तयाची संगती. उपासक उपासिकांनो, आपण संघटित होऊन काम केलं पाहिजे. मारण्याची मरण्याची भाषा आम्ही केलीच नाही पाहिजे. आम्ही संविधानिक पद्धतीनं कायद्याने लढलो पाहिजे. पण मला आवर्जून हे सांगायचं आहे की आम्ही संघटित होतो भीम जयंतीला. आता सांगितलं 25 कोटी खर्च करतो, पण भीमा कोरेगावला लाखोची जनता येते, तिथं एक संस्कार केंद्र नाही, तिथं समाजाला दिशा देणारं एक स्टेज नाही. प्रत्येक जण अलग अलग ग्रुप तयार करतात, भाषण देतात, निघून जातात. भिक्षू संघाने एकत्र येऊन भीमा कोरेगावचे कार्यक्रम आता तयार केले पाहिजे. आलेल्या लोकांच्या मनामध्ये बुद्ध पेरले पाहिजे. बहुजन हिताय सुखाय ही विचारधारा पेरली पाहिजे. हा दिवस रात्र नाही तर मिनिट वैराचा आहे. आमच्या येणाऱ्या पिढीचं अस्तित्व वाचवायचं असेल, हा भ्रम सोडून द्या की बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. हा भ्रम मनातून काढा. 2500 वर्षाचे बुद्ध जगात बुद्ध आहे, त्या बुद्धाला मातीत दाबलं होतं, भिक्षूला कापलं होतं. या देशाचा इतिहास आहे. म्हणून बुद्धाला मातीच्या वर काढण्यासाठी आणि जगात बुद्ध सांगण्यासाठी बोधिसत्व बाबासाहेबाला जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून आम्ही या भ्रमातून बाहेर आलो पाहिजे, अंतर्गत कलह थांबवले पाहिजे आणि संघटित होऊन काम केलं पाहिजे. बोलायचं खूप आहे. तुम्ही म्हणत असाल की कशाला या भंतेजीला बोलावलं, आमची इज्जत काढू लागला आहे ना. तर खरं बोललं पाहिजे, बरं बोलण्यामध्ये टाइम नाही घालवला पाहिजे. या आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या बुद्ध लेण्याचं विद्रुपीकरण चाललं. दिल्ली म्हणजे महाबोधी महाविहार तर दूर आहे, पण आम्ही आमच्या बाजूच्या बुद्ध लेण्या वाचवत नाही. आम्ही आमच्या बाजूच्या विहारात जात नाही. आम्ही आमच्या फक्त वाढदिवसाला लग्न कार्याला हे मोठे मोठे बॅनर लावतो. भंतीजी आला नाही की त्याला म्हणतो हे लग्नामध्ये येत नाही का भंतीजी, वाढदिवसाला भंतीजी आवर्जून पाहतो आहे ना. तर पुरोहिताचं काम भिक्षूचं नाही, समाजाला जागृत करायचं आहे. ज्या पद्धतीनं या देशाची सरकार इथल्या महंतांनी, साधूंनी, महाराजांनी मंदिरात जाऊन लोकांना सांगून त्यांची सत्ता आणली, ते ब्राह्मण संस्कृतीचा प्रचार आहे. म्हणून आमच्या श्रमणवादी लोकांनी अंतर्गत कलह सोडून शासन प्रशासनामध्ये जाण्यासाठी काम केलं पाहिजे. आम्ही आता 5-6 भिक्षू आतमध्ये गेलो. कलेक्टर साहेबांनी आम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला आणि म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. हा देतो. आणि मी नंतर विचार केला की 100 भिक्षू बनवल्यापेक्षा 100 कलेक्टर बनवलेले बरे आहे. कारण आम्हाला तिथं उभं राहावं लागते. आणि हे बाबासाहेबांनी आम्हाला खूप वर्षापूर्वी सांगितलं. आमचे कलेक्टर असते, आमचे डॉक्टर असते, आमचे इंजिनियर असते, आमचे वकील असते, आमचे तहसीलदार असते, तर आम्हाला रस्त्यावर यायची वेळ असती का? 90 वर्षाचा म्हातारा मनोहर भिडे या देशामध्ये संविधान नष्ट करून मनुस्मृतीची भाषा करतो. आम्ही काय करतो तर आम्ही मोबाईलवर अंतर्गत भांडतो. उपासक उपासिकांनो, अन्याय अत्याचाराच्या विरोधात थंड राहून शंड झाल्यापेक्षा बंड करून गुंड झालेले बरे, आणि छक्के होऊन जगल्यापेक्षा पक्के होऊन जगलेले बरे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.